बघा विद्यार्थी मित्रांनो, अपूर्णांकावरती आधारित हा प्रश्न आयोगाने कसा विचारलेला आहे. संयुक्त गट क पूर्व परीक्षा 2019 मध्ये हा प्रश्न विचारलाय. एका अपूर्णांकाचा छेद त्याच्या अंशापेक्षा 5 ने मोठा आहे. त्या अपूर्णांकाच्या अंशामध्ये 8 मिळवले व छेदातून 1 वजा म्हणजेच 15/11 केल्यास हा अपूर्णांक मिळतो. तर मूळचा अपूर्णांक कोणता? तुम्हाला काय करायचं मित्रांनो, आपल्याला हा 15/11 येण्यासाठी आपण काय करायचं, पर्यायामधली एक संख्या घ्यायची. पर्यायामधली कोणती संख्या घेतली आपण? ही घेतली सी नंबरची. तर याच्यामध्ये 7 मध्ये आपण 8 मिळवले, जसं तो 8 म्हणतोय, आणि नंतर त्याच छेदामधून आपण काय केलं बघा, 1 कमी केला. तर आपल्याला उत्तर किती मिळते? 7 आणि 8 15, आणि त्याच्यानंतर 12 मधून 1 कमी केला तर किती झाले बघा? 11. म्हणजेच आपलं उत्तर बरोबर येते की नाहीये? 15/11. हा जर प्रश्न तुम्हाला व्यवस्थित समजला असतील तर नक्की तुम्ही या प्रश्नाचं उत्तर मला कमेंट बॉक्स मध्ये द्या. थँक्यू.